त्यानंतर राज्यातल्या काही प्रमुख बातम्या बघूयात। परदेशी पाहुण्यांना नागपूर सुंदर दिसावं म्हणून कचऱ्याचे ढीग आणि सुरू असलेली कामं यावरती चक्क पांढरं कापड टाकण्यात आल्याचं समोर आलंय। बघूयात। परदेशी पाहुण्यांना कचऱ्याचे ढीग, अपूर्ण बांधकामं दिसू नयेत म्हणून नागपुरात चक्क पडदे लावण्यात आलेत। ब्रिक्स परिवहन बैठकीनिमित्तानं परदेशी लोक नागपुरात आहेत। ते पाहुणे ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत त्यात विमानतळ, हॉटेल आणि परिषद स्थळाला जोडणाऱ्या व्हीआयपी मार्गावर काही ठिकाणी पडदे लावण्यात आलेत। वर्धा मार्गावर तर अस्वच्छ परिसर लपवण्यासाठी अनेक मीटर अंतरावर पांढरे पडदे टाकण्यात आले होते। याच मार्गाने परदेशी लोक ताडोबाला रवाना होणार आहेत। परदेशी पाहुण्यांना सारं छान छान आणि सुंदर नागपूर दिसावं यासाठीच हा खटाटोप आहे का? पाहुणे परत गेल्यावर स्वच्छतेचं काय, असा प्रश्न लोक विचारतायत। ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीसाठी देश विदेशातून परिवहन मंत्री जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। परंतु त्यांच्या नजरेस नागपुरातील काही अस्वच्छता, जिथे बांधकाम सुरू आहे, बांधकाम साहित्य ठेवलेलं आहे, हे सगळं दृश्य येऊ नये म्हणून नागपूर शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे पांढरे पडदे जे आहे ते लावण्यात आलेले आहे। नागपूर विमानतळ ते वर्धा रोड मार्गावर, याच मार्गावरून विदेशी पाहुणे जे आहेत ते ताडोबाला सुद्धा जाणार आहे। त्यामुळे या मार्गावर परिसर स्वच्छ दिसावा, सुंदर दिसावा म्हणून अशा प्रकारचे पांढरे कपडे लावण्यात आलेले आहे। नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। नगरसेवकांनी हातात फुटपट्टी घेत रस्त्याच्या खड्ड्यांची मोजणी केली। लोकांच्या संतापानंतर खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ते बुजवल्याच्या प्रकारानं लोक आणखी संतप्त झालेत। तात्काळ रस्त्याची सुधारणा न झाल्यास लोकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। लोक मृत्युमुखी पडताय आणि अधिकारी निष्काळजीपणा दाखवताय। परवाच महापौरांचा सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर यांचा दौरा झालाय। त्यांनी आदेशित केल्यानंतर सुद्धा हे मला वाटतं कुठंतरी अधिकारी लोक हलगर्जीपणाचं काम करताय। अनेक अवजड वाहनांसोबत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या स्कूल बस, विद्यार्थी पालक या रस्त्याने जा-ये करतात। कारण दोन्ही बाजूला शाळा, कॉलेज आणि इंडस्ट्री असल्यामुळं या रस्त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असतो। त्याच्यामुळं मी तर असं म्हणेल 4 दिवसात जर हा रस्ता यांनी रिपेअर केला नाही, पूर्णपणे सुस्थितीत केला नाही, तर मी नागरिकांसह रस्त्यात आंदोलन करेल। मुंबई नाशिक महामार्गावरच्या जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळून मातीचा भराव वाहून गेलाय। गेले 2 दिवस पाऊस थांबल्यानंतरही ही घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे संरक्षक भिंतीखालची माती वाहून गेल्यानंतर कडेलगतच्या रस्त्यालाही मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर आलंय। सुदैवानं भर पावसात ही गोष्ट समोर आली नाही, अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता होती। सध्या तिथे बॅरिकेटिंग लावून एका बाजूनं वाहतूक सुरू आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात आपण आहोत। जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ जे आहे त्या रस्त्याच्या जी संरक्षक भिंत ती कोसळून गेली आहे। मात्र रस्त्याच्या लगत असलेली जी माती आहे ती सुद्धा वाहून गेलेली आहे आणि जागोजागी जर पाहिलं तर पुढे या रस्त्यालगतच मोठे तडे गेलेले आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून आजूबाजूला बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। मात्र तसं जर आपण या माती जी याच्या खालची वाहून गेली त्याची जर तीव्रता पाहिली तर इथे रस्त्याला अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत आणि हा भला मोठा खड्डा आपल्याला दिसत आहे। या रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याची व याला दुरुस्त करण्याची गरज भासू लागलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।